सारथी, बार्टी, महाज्योती अशा तीनही ठिकाणच्या फेलोशिप्स अजून मिळालेल्या नाहीत। त्यामुळे तुम्ही लाडकी बहीणचे पैसे द्या, पण ते पैसे देताना ज्या वंचित घटकाचा निधी आहे तो निधी अजिबात कुठेही वळता केला जाऊ नये, यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांकडे मागणी केली। एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ड्रग्जचा मुद्दा गेली 2-3 वर्षांपासून गाजतोय। विशेषतः पुण्यामध्ये अनेक इल्लीगल पब बार आहेत ज्याचा त्रास रस्त्याने चालणाऱ्या मुली आणि महिलांना होतो। तर त्याही संबंधाने राज्यपाल महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या जिल्ह्यांच्या एसपींना बोलावून घेऊन त्यांच्याशी बोलावं, या संदर्भात चर्चा झाली। चौथा महत्त्वाचा मुद्दा जो आपण महिला आयोगाचा बोललात, आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं एकमत होतं की या ठिकाणी आपण पूर्णवेळ काम करणारी एखादी अध्यक्षा द्या, ज्या पार्टी कार्यालयातनं जनता दरबार भरवतील अशा महिला काही त्याच्यात काम करू शकत नाहीत। विशेषतः ज्यांना कायद्याचा परिघ माहीत आहे अशा महिला असाव्यात त्या, कारण ज्या आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत त्या कुठल्याही कायद्याची पदवी घेतलेल्या किंवा कायद्याचा अभ्यास केलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही। त्या ईमेल पाठवण्याला सुमोटो म्हणतात, सुमोटो कसा केला जातो हेही त्यांना कळत नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये महिला आयोगाची इतर सदस्यांची पदं भरलेली नाहीत, त्याही संदर्भाने त्यांच्याशी आता आम्ही चर्चा केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 5 महिन्यांमध्ये महाराष्ट्रातनं ज्या अनेक मुली आणि महिला, तब्बल ती 4 लाखांची संख्या आहे, 5 महिन्यातली 13,533 इतकी संख्या आहे आणि गेल्या 4 वर्षातली तब्बल 5 लाखांची संख्या आहे। पूर्ण देशभरातली 13 लाखाची संख्या आहे ज्या महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत आणि त्या संदर्भाने महिला आयोग किंवा पोलीस काहीही करू शकत नाहीत। सो या ज्या मिसिंग बायका आहेत यांच्या संबंधाने राज्य शासनाने पुढाकार घेऊन काही वेगळी मोहीम काढता येईल का, या संबंधाने आता आम्ही राज्यपाल महोदयांशी चर्चा केली आणि मला आनंद आहे की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्यपाल महोदयांनी अतिशय चांगला वेळ देत आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हा सगळ्यांना आश्वस्त करत, ड्रग्जचा मुद्दा असेल, महिला आयोगाचा असेल, त्यांनी तिथल्या तिथे ते सगळं ऐकून घेत त्याच्यावर की आम्ही महिला आयोगाला बोलवून त्यांना आम्ही प्रश्न विचारू, त्यांना आम्ही जाब विचारू किंवा ड्रग्जच्या मुद्द्यावर नो ड्रग्ज ही मोहीम चालवली जाते तर त्यावर आपण आम्हाला कधीही कळवा, आम्ही त्यात काम करायला तयार आहोत, असंही राज्यपाल महोदयांनी सांगितलं। मला वाटतं ही आमच्यासाठी म्हणजे विरोधकांच्यासाठी ही आश्वासक बाब आहे। मागच्या राज्यपाल महोदयांच्या तुलनेत या राज्यपाल महोदयांचा हा निपक्षपाती दृष्टिकोन आम्हाला जास्त भावणारा होता। कोण आहेत चाकणकर, कोण आहेत चाकणकर? रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात, त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं। त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा। त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्यावर न बोलण्याने आम्हाला काही घेणं देणं नाही। मी तर म्हटलं ना की चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे। आम्ही ज्या विषयांना डिस्कस केलं, लाडकी बहीण योजना, ड्रग्जचा मुद्दा, महिला बेपत्ता झाल्यात, महिला सुरक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं की हगवणे केस ही CID कडे वर्ग करण्यात यावी आणि जालिंदर सुपेकर आणि खडक पोलीस स्टेशनचे त्यांचे सख्खे मेवणे शशिकांत सुपेकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी। आज महिला आयोगाची बैठक झाली राजभवनामध्ये आणि त्यानंतर अंधारे आणि चाकणकरांच्या राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती, त्यावेळी अंधारे बोलत होत्या।